नेक्स्ट तिसरा जो नियम आहे तो आहे काय तर गे लुसॅक्स लॉ आहे. गे लुसॅक्स लॉ काय तर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बघा प्रेशर वाढवला की काय होणार, टेम्परेचर वाढवेल, किंवा टेम्परेचर वाढवला की प्रेशर काय होणार तर वाढणार आहे. अगदी सोपी आहे बघा ना, की एका टायरमध्ये, बस तोच एक्झाम्पल घेऊ आपण टायरचाच, उन्हाळ्यामध्ये काय होणार की उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढेल. तर अशा वेळेस काय होणार की जी टायरची ज्या भिंती आहेत त्याच्यावर काय तर ते प्रेशर काय तर ते वाढवतात है ना. आणि एका मुवमेंट नंतर जर खूप जास्त जर प्रेशर झाला तर आपण टायर फुटताना आपण बघत असतो है ना. म्हणजेच काय झालं की टेम्परेचर वाढला की प्रेशर सुद्धा काय होणार तर तो वाढणार आहे. टेम्परेचर कमी केला तर प्रेशर सुद्धा काय होणार तर तो कमी होणार आहे. पण हे कधी शक्य आहे, ज्यावेळेस व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ना, त्यावेळेस काय तर आपल्याला हे नीट ऑब्झर्व करता येईल. तेच एक्झाम्पल दिले बघा, टायर इन समर, प्रेशर कुकर, हे सगळे एक्झाम्पल. बरं आता या टॉपिकमध्ये अजून एक लॉ आपला बाकी आहे, पण थोडक्यात सांगतोय की इथे एक्झाम्पल मी दिलेले आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये काय विचारलं जाऊ शकतं या नियमावरून, एक तर तुम्हाला न्यूमेरिकल विचारले जाते. थेरी तर डायरेक्ट थेरीचा थेरी जसं आहे तसं विचारलं जाणार, किंवा एक तर न्यूमेरिकल विचारले जाईल, किंवा तिसरा म्हणजे काहीतरी असे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे थोडंसं काय करायचं, गुगल करायचं की गे लुसॅक्स लॉ कुठं कुठं कोणकोणते अप्लिकेशन्स आहे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये, बॉईल्स लॉ आहे, चार्ल्स लॉ कुठं कुठं आपल्याला पाहायला मिळतं, हे तुम्हाला सर्च करायचं है ना. कारण तुम्ही नोट्स मध्ये किती सर्च शोधतो म्हटलं, त्यामुळे सगळे तुम्हाला मिळणार नाहीये है ना. तर तुम्हाला यासाठी काय तर गुगल वरून थोडंसं एक्स्ट्रा मेहनत घेऊन, कारण शाळेच्या पुस्तकात सगळे दिले असतात अशी नाही है ना. कारण आयोग जास्त आता अप्लिकेशन बेस सुद्धा प्रश्न विचारायला चालू केलेला आहे. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे की एक्झाम्पल्स कलेक्ट करा. ठीक आहे. नेक्स्ट काय